हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी निघाली आहे बामणडोंगरी उल्वे वास्तुशांतीसाठी. चला तर मग मी कल्याणमधून निघाली आणि मी ओला बुक केली आणि मी, माझे जावेच्या बहिणीची मुलगी आणि माझा श्री, आम्ही सगळे मिळून बामणडोंगरीला चाललो आहोत वास्तुशांतीसाठी. सकाळचे दुपारचे 12 वाजलेले निघेपर्यंत. हा बघा श्री, माझं बाळ. आणि आम्ही उल्वेला एंट्री घेतली डोंगरीला. हे सिडकोचं कॉम्प्लेक्स आहे, तिथे त्यांना नंबर लागला होता सिडकोमध्ये. ही एंट्री आहे बिल्डिंगची आणि एवढं सुंदर कॉम्प्लेक्स आहे ना, छान सुंदरच आहे, अतिशय सुंदर कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथे आम्ही गेलो, एंट्री घेतली, लिफ्टमध्ये गेलो. 4th फ्लोअरला आय थिंक, 4th फ्लोअरला त्यांचा रूम होता. आणि मग लिफ्टमधून मग आम्ही वरती गेलो. छान होतं कॉम्प्लेक्स, मला आवडलं. नंतर मग गृहप्रवेश झाला. हे ॲक्च्युली बुद्धिस्ट पद्धतीने गृहप्रवेश होता. आणि कसं असतं ना, आपल्या स्वतःच्या मेहनतीने जे आपण घर घेतो ना, त्याचा गृहप्रवेश करण्याची मजा असते ना, काय ती वेगळीच असते. जो आनंद असतो ना, तो उत्साह असतो, तो वेगळाच असतो. किती भरून पावतं ना, ते क्षणच वेगळे असतात, ते आनंदच वेगळा असतो. मी तो विचार करत होते की त्यांना किती भारी फिलिंग होत असेल ना, की आपल्या स्वतःच्या मेहनतीचं आपण घर घेतलं आहे आणि आपण त्याची वास्तुशांती घालतो आहे. किती सुंदर ना. अशा प्रकारे गृहप्रवेश झाला. रिबिन कटिंग केली आणि त्याच्यानंतर सगळे एंट्री करत होते आतमध्ये. एंट्री केली. आणि हे सगळे त्यांचे नातेवाईक आहेत. ॲक्च्युली माझ्या जावेच्या रिलेटिव्समध्ये आम्ही गेलेलो होतो वास्तुशांतीसाठी. त्यांनी मला पण बोलवलं होतं, मी पण त्यांच्यासोबत गेली होती. उल्वेवरून बामणदेव मंदिर स्टेशनच्या अगदी नवर. ही आमची अन्नू, ही मी आणि आमच्या जाऊबाई. आणि बुद्धिस्ट पद्धतीने झाली वास्तुशांती. खूप सुंदर पद्धतीने झाली, म्हणजे सिम्पल अँड सोबर. जास्त माणसांना बोलवलं नव्हतं, खूप छान पद्धतीने झाली. हे आम्ही वंदना केली बुद्धांना. नंतर केक कटिंग केला. गृहप्रवेशचा केक कटिंग होता. केक कटिंग केला. कॉंग्रॅच्युलेशन. नंतर आम्ही गिफ्ट दिलं त्यांना. आणि ना तिथे ना 2 अशी पिल्लं होती, म्हणजे 2 त्यांचे जे आहेत ना, त्यांची 2 मुलं होती. दोन्ही भावांची वेगवेगळी मुलं होती. 2 भावांची 2 मुलं होती. एवढे क्यूट होते ना ते दोघं पण भाऊ. लहान मुलं खूप क्यूट होते, खूप छान. ही आणि ही आमची अनु व्लॉग बनवत होती, दाखवत होती की बिल्डिंगमधून बामणडोंगरी स्टेशन दिसतं. हो खरंच, आणि खूप सुंदर. बघा, मी दाखवते तुम्हाला किती छान बिल्डिंग्स आहेत. रूम लहान आहेत, पण एरिया लहान आहे, पण बिल्डिंग छान आहेत. त्याचा रेट पण किती जास्त आहे. मी त्यांना विचारलं रेंट किती आहे इथे, तर ते मला बोलले की 15,000. आणि तिथे गार्डन पण आहे. आणि ही रेती आहे ना, ही रेती आहे ती समुद्राची रेती असते ना, ती आहे ती, आय थिंक सो. तीच आणली आणि इथे टाकली ताकी त्रास होऊ नये लहान मुलांना. आणि हे बघा, हे लहान झाले दोघंजण. ह्या पण लहान झालेत माझ्या जाऊबाई, झुलत आहेत. आणि हे दोघं यायलाच तयार नाहीत गार्डनमधून. थांबूया, पण तिथे 1 तासाने ट्रेन असते ना. हे बामणडोंगरी स्टेशन 2 मिनिटाच्या अंतरावरती बिल्डिंग आहे. हे बामणडोंगरी स्टेशन. आणि तिथून पुढे हे बघा डेव्हलप झालेलं आहे, ते बामणडोंगरी स्टेशनच्या बाजूला डेव्हलप झालेला एरिया. आणि ही म्हाडाची ही सिडकोची बिल्डिंग, तिथे आम्ही गेलो होतो. किती जवळ आहे ना, 2 मिनिटाच्या अंतरावर. टर्न घेतला, बिल्डिंगमधून बाहेर उतरलं, टर्न घेतला की समोर डोंगरी मंदिर. हे आम्ही इथे फोटो काढले. आणि अशा पद्धतीने आम्ही बामणडोंगरीवरून ट्रेन पकडली आणि आमच्या घरी आलो. सगळ्यात बेस्ट फिलिंग काय होती माहिती आहे का? स्टेशनवरती अनाऊन्समेंट नंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत जेव्हा लागतं ना, तेव्हा एकदम भारी फिलिंग होतं. प्रत्येक स्टेशनवरती हे गीत लागलं पाहिजे, माझी इच्छा आहे.